नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि टेस्टी असे बटाट्याच्या काचऱ्या। बटाट्याची काचऱ्याची रेसिपी ही एकदम साधी आणि स्वादिष्ट अशी भाजी आहे। ही खूप लोकप्रिय आहे। कमी साहित्यात कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने तयार होते। जेवणासोबत, भाकरीसोबत, तसेच चपाती, वरण, भातासोबत तुम्ही ही बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी घाईच्या वेळी पटकन बनवता येणारी ही भाजी आहे। खायला देखील खूप छान लागते। नवशिक्यांसाठी ही रेसिपी अगदी सहज बनवता येईल एवढी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला 2 लहान आकाराचे कांदे घेऊया आणि त्याची साल काढून घेऊया। कांदा आपण चाकूने मधोमध कापून नंतर त्याची साल काढलेली आहे। त्याचे 2 भाग केल्यावर साल लगेच निघते आणि कांदा एकदम बारीक चिरता येतो। त्यासाठी कांदा चिरताना आपण सुरुवातीला अशा प्रकारे आपण उभा कट करायचा आणि नंतर होता होईल एवढे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे पहा, कांदा चिरताना जास्त मोठा चिरायचा नाही, एकदम बारीक असा चिरून घ्यायचा, म्हणजे भाजी करताना आणि परतताना तो पटकन परतला जातो आणि एकदम मऊ असा पटकन शिजला जातो। त्यासाठी अशा पद्धतीने आपण कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। सर्व कांदा चिरून झालेला आहे। त्यानंतर हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण बटाटे 3 मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। या ठिकाणी 3 बटाट्याची आपण भाजी करणार आहोत। त्यासाठी आपण हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून नंतर याची साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतर चाकूने हे आपण गोल आकारात एकदम पातळ अशा चकत्या करून घ्यायच्या आहे, किंवा बटाट्याचे 2 भाग करून देखील याचे पातळ असे चिरून तुकडे करू शकता। हे चिरताना शक्य तितके आपण याचे पातळ काप करायचे आहे आणि शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही। त्यासाठी आपण हे एकदम पातळ आणि गोल असे काप तयार करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे सर्व आपले छान असे पातळ चिरून झालेले आहे। आता आपण एक कुकरचा डब्बा घेतला आहे, त्यात पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे आपण अशाच पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचे आहे। आता आपण फोडणी कशी करायची ते पाहूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया। गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आहे। मोहरी तेलामध्ये तडतडून चांगली फुटू द्यायची आहे आणि नंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। मोहरी आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी या ठिकाणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। भाजी करताना कांद्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात देखील करू शकता आणि कांदा घातल्यानंतर आपण हे चांगले 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। कांदा आपण बारीक चिरलेला आहे, त्यामुळे हा परतायला जास्त वेळ लागत नाही। लगेच हा मस्त असा मऊ होतो आणि याचा रंग देखील बदललेला आहे। तुम्ही पाहू शकता कांदा परतून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि नंतर तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये काळा मसाला 1 चमचा घातलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही अजून तिखटाचे प्रमाण वाढवू शकता आणि गॅस आपण कमी केलेला आहे। कमी गॅसवर आपण ही फोडणी चांगली परतून घेतलेली आहे। नंतर सुरुवातीला जे आपण 3 बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत त्या याच्यात घालून घ्यायच्या आणि अगदी हलक्या हाताने ह्या चांगल्या मिक्स करायच्या। या एकदम पातळ आहेत, त्यासाठी आपण ह्या मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व मसाले या काचऱ्यांना लागेल आणि मस्त अशा या दोन्ही बाजूने चांगल्या शिजल्या जातील। अशा पद्धतीने या चांगल्या आपण खालच्यावर मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। या चमच्याप्रमाणे आपण पाव चमचा मीठ घातलेले आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपण खालचीवर ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। या काचऱ्या करायला एकदम सोप्या आहेत आणि घाईच्या वेळी ऑफिसचा डब्बा, तसेच मुलांच्या डब्याला, तसेच वरण भात केल्यानंतर जर त्याला तोंडी लावाय करायच्या असतील तर या काचऱ्या तुम्ही करू शकता। याच्यावरती झाकण ठेवायचे। झाकण ठेवून या आपण 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। शिजवताना या आपण मध्ये मध्ये अधूनमधून याच्या झाकण काढून आपण ह्या हलवून घ्यायच्या आहे, नाहीतर ह्या एकदम पातळ आहेत आणि त्या कढईला लागण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण याच्यावरती झाकण काढून एकदा दोनदा या चांगल्या हलवून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी 5 मिनिटं झालेले आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मस्त अशा शिजलेल्या आहेत। याचा रंग देखील बदललेला आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। त्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही स्वच्छ पाण्याने धुवून नंतर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढी बारीक करता येईल तेवढी आपण या ठिकाणी बारीक चिरायची आहे। हे पहा, एकदम बारीक चिरून आपली कोथिंबीर या ठिकाणी झालेली आहे। काचऱ्यांमध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा आपण हलक्या हाताने मिक्स करायचे। गॅस आता आपण बंद करायचा। गॅस बंद करून हे मिक्स केलेले आहे आणि या ठिकाणी शिजले की नाही तुम्हाला दाखवते। हे पहा,
हाताने तोडताच एकदम मऊ असे हे बटाटे शिजलेले आहे आणि आपल्या ह्या गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत. एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण ह्या सर्व करून घेणार आहोत. घाईच्या वेळेसाठी ही परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट पारंपरिक रेसिपीसाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.